नामदार अभी और भी धन्यवाद सचिन जी, धन्यवाद चंदू सर। क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। सेकंड सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल। पुढचा बॉल ड्राइव्ह केलाय फिल्डर आणि आता एक धाव पूर्ण केली आहे। क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये धडक मारली महेशजी कुडपे यांचा संघ, तो म्हणजे OV11 या संघाने या स्पर्धेची फायनल गाठली आहे। पहिल्या वर्षीचा चॅम्पियन, दुसऱ्या वर्षीचा चॅम्पियन संघ आता चौथ्या पर्वामध्ये फायनल मध्ये पोहोचलाय आणि तोच संघ महेशजी कुडपे यांचा OV11 आणखीन एक दर्जेदार सामना मैदानामध्ये रंगतोय। सेकंड सेमीफायनल, पुढचा बॉल हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न केला फिल्डरने आणि प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल। चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, हाताला जरूर बॉल स्पर्श केला होता आणि तदनंतर आता मात्र धाव पूर्ण केली आहे। दोन बलाढ्य संघ जिजा विजेटी आहे आणि त्यांच्या विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स। हो चांगला बॉल बरोबर गोलंदाजाने हाताळलाय आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। आकाश यांना आपण पाहतोय, आकाश यादव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत। अगदी मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने देखील खेळल्यात आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळालाय। साडेचार वाजलेले आहेत। आयोजन समितीची सूचना येते 5:30 पर्यंत बरोबर हा सामना समाप्त करणं गरजेचं आहे आणि तरच पुढची मॅच म्हणजे जो अंतिम सामना आहे तो 6-6 षटकांचा खेळवला जाईल। आपण याची नोंद घ्या। आयोजन समितीची सूचना येते बरोबर घड्याळामध्ये 4:28 झाली आहेत। 5 बरोबर 30 मिनिटांनी हा सामना समाप्त करणं गरजेचं आहे। फायनलचा सामना 6-6 षटकांचा खेळवला जाईल। आपला माणूस सन्माननीय श्री सुरेशजी घारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन। साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। आता रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करत असलेल्या संघाने, व्हाईट बॉल आहे की नाही त्याची पडताळणी केली जाईल। थर्ड अंपायर तिसरे पंच कुठे असेल तर त्वरितच समालोचन कक्षामध्ये या। बॅटिंग करत असलेल्या आता संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय, त्या रिव्ह्यूची आता पडताळणी केली जाते। फेअर डिलिव्हरी म्हणजेच रिव्ह्यू गमावलेला आहे फलंदाजी करत असलेल्या संघाने, आपण याची नोंद घ्या। आणि आता या ठिकाणी शुभागमन होत आहे आपला माणूस सुरेशजी घारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन। साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय, 4थं पर्व या स्पर्धेचं विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 हाच क्रिकेटचा महासंग्राम आपण आहोत। दादर मध्ये आपण आहोत, नायगाव मध्ये आणि नायगावच्या पुरंदरे मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगत असताना पाहायला मिळतोय। सेकंड सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय। रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा आणि स्पर्धा जिंकणार कोण? तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार। फायनल मध्ये धडक मारली आहे, अंतिम फेरीत धडक मारली आहे टीम OV11 म्हणजे महेशजी कुडपे यांच्या संघाने। आता चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी, दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले, श्रीशा स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्ध जिजा विजेटी आहे। दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। चांगली मॅच, रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा। रन झाले धावफलकावरती आता 6, 6 ऑन बोर्ड।
षटक क्रमांक 2 चैतन्य पाटील चांगला खेळ या खेळाडूने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तोच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय यष्ट्यांच्या मागे रुपेंद्र मानेला आपण पाहतोय त्याने देखील चांगला खेळ केला अजय तोडकर इन ऍक्शन पाहायला मिळत आहे चांगली स्टारकास्ट आहे टीम जिजा विजेटीआय बॉईज या संघाकडे आणि तोच संघ आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना विशेष डिझाईन केलेला टॉस प्रत्येक सामन्यामध्ये एनपीएल एका बाजूला दुसऱ्या बाजूला सेव पुरंदरे मैदान आम्हाला वाचवायचं आणि तोच लोगो आपण पाहतोय ते टॉसवर पहिला बॉल उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आता हा पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय डॉट बॉल फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत संकेत देवरुखकर आणि त्याच्या समवेत सुनील शेलार चांगला खेळ संकेत देवरुखकर याने केला होता व्यावसायिक देखील क्रिकेट चांगल्या दर्जाचं राहिलंय संकेत देवरुखकर यांचं आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय एसव्हीपीएल शिवडी विधानसभा प्रीमियर लीग अक्षरशः यावेळेला मनगटाचा पुरेपूर वापर केलाय फ्लिक ऑफ द रिचचा फटका डीप मध्ये फिल्डर आहे एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल चांगली स्पर्धा भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन या आयोजन समितीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे खूप सारी मेहनत गेले 4 ते 5 महिने या स्पर्धेसाठी अविरत झटत असताना पाहायला मिळाली संपूर्ण आयोजन समिती आणि म्हणूनच की काय ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते 8 संघांचे 8 संघ मालक 8 संघ मालकांचे 8 कर्णधार आणि आता अंतिम टप्पा अंतिम फेरी गाठली आहे महेशजी कुडपे यांचा संघ OV11 या संघाने चालू असलेल्या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार आहे आता पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय फिल्डर आहे त्याच्या मस्तकवर दस्तक देताना बॉल निघून जाईल आरपार आला एनपीएल दर्जेदार चौकार चांगला स्ट्रोक बरोबर कनेक्शन प्रॉपर टायमिंग थोडेसे सफल झाले ऑन साइडला पुल करत असताना आडव्या बॅटने हा फटका चौकार आलाय फलंदाज सुनील शेलारच्या बॅट मधून सुनील शेलार स्वतः संघ मालकच मैदानामध्ये उतरलेत त्यांच्याच बॅट मधून हा चौकार आलाय ज्यावेळेला फटका फसलाय यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये तू मला चौकार ठोकलास मी तुझा विकेट घेणार विकेट आली आहे सुनील शेलार आउट आता मॅच ऑन झाली आहे चैतन्य पाटीलने ते विकेट आपल्या संघाला मिळवून दिले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर काळे चांगला खेळ गतवर्षी या खेळाडूने केलाय तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अष्टपैलू कामगिरी या वर्षी देखील राहिली या खेळाडूची आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर काळे नवीन फलंदाज विकेट आली आहे गरजेची विकेट दुसऱ्या षटकामध्ये का होईना विकेट महत्वाची चौथ्या बॉलवर मोठी विकेट आली आणि फलंदाज माघारी परतला आता मॅच ऑन झाली आहे कारण ओपनिंग पेअर म्हणजे सलामीवीर फलंदाज आता मैदानाच्या बाहेर सुनील शेलार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संकेत देवरुखकर जो मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे आणि इत्ता माघारी परतत असताना पाहायला मिळाला सुनील शेलार नवीन फलंदाज मयूर काळे डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर काळे चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू विस्फोटक फलंदाज आहे हा मयूर काळे मैदानाच्या आतमध्ये आलाय स्तर उंचावलाय स्पर्धेचा पुढील वर्षी आणखीन काही वेगळं करण्याचा निर्णय मात्र आयोजन समितीने घेतलाय जरूर याच वर्षी आपण पाहिलं तर तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार ज्याप्रमाणे चंदू सरांनी उल्लेख केला त्यांनी सांगितलं की क्वचितच स्पर्धा पाहायला मिळतात प्रीमियर लीग जेव्हा तेव्हा 1 लाखाचं पारितोषिक क्वचित स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आणि ती स्पर्धा आता भेटीला आली आहे नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व या स्पर्धेचं मयूर काळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नितीन काळसेकर त्याचप्रमाणे विद्युजी नाखवा आणि प्रसादजी सहस्त्रबुद्धे असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेत माझ्या समवेत कालपासून तुम्ही आवाज ऐकलात पुण्याचा बुलंद आवाज सर गोपी जाधव यांचा प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तब्बल 4 कॅमेरासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते हो यावेळेला चांगला बॉल आहे बॅटची कडा यष्टीरक्षकाने पकडला झेल आणि आता होत आहे सेलिब्रेशन
सेलिब्रेशन केलंच पाहिजे, त्यांना देखील ठाऊक आहे ही किती मोठी विकेट आहे. मोठा धक्का, फलंदाज बाद, मयूर काळे आउट. मयूर काळे माघारी परतले. आता मोठा धक्का बसलाय. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये, कारण याच खेळाडूची महत्वाची विकेट पटकावली गोलंदाजाने. आणि तो गोलंदाज कोण आहे? तर गोलंदाज आहे सबसे कातिल चैतन्य पाटील. त्यानेच ती विकेट पटकावली आहे आणि आता मॅच ऑन झाली आहे, कारण एकाच षटकामध्ये 2 मोठ्या विकेट्स आलेत. आणि तो चैतन्य पाटील आता हिरो ठरत असताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये साजिशी कामगिरी केली आहे. अजय तोडकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये. आता मॅच ऑन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आर्यन संसारे बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळेल. आर्यन बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण समोर चैतन्य पाटील ज्याने आता मॅच मध्ये कमबॅक केलंय, तो चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. युवा टॅलेंटेड, युवा उद्योन्मुख खेळाडू आपल्याच परिसरातील मैदानामध्ये उतरलाय आणि त्याचे चाहते मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. आम्हाला आर्यनची बॅटिंग पाहायची आहे. आर्यनच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 2 ऑन हॅट्रिक. हो, चांगला बॉल हलक्या हाताने ढकलल्या, स्टेअर केलंय आणि आता 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक आता 2चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 6च्या सरासरीने 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. काय षटक हाताळले पहा या गोलंदाजाने. या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, पण तदनंतर मात्र चांगलं कमबॅक आणि अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट्स पटकावल्या चैतन्य पाटील याने. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावरती, 2 गडी माघारी. आता मॅच ऑन. नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल आकाश जाधव. या खेळाडूची देखील चर्चा होईल. नुकतीच पुरंदर प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. विशेष डिझाईन केलेले बॉल देखील आपण पाहतोय. 10x एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर NPL हा लोगो त्या बॉलवर कोरला गेलाय लाल अक्षरामध्ये. पहिला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. एकच धाव मिळेल. एकच धाव. एकेरी धावा येत आहेत. चौकार षटकार येत आहेत आणि ते येणं गरजेचं आहे. धावा कशी येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. व्यासपीठावर आगमन झालेला आहे आपला माणूस, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व माननीय श्री सुरेशजी घारे साहेब आपलं हार्दिक स्वागत. नायगाव प्रीमियर लीग 2025 पर्व 4 मध्ये दुसरी सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. सफल झालेत. पिक केलाय, उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे. बॉल जाईल दूर 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 आणि आलाय चौकार. चौकार आलाय. आत्ता मॅच ऑन झाली आहे आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 17 ऑन बोर्ड. मोठा फटका आता आलाय फलंदाज संकेत देवरुकरच्या बॅट मधून. बॅटिंग करावी लागेल संकेत देवरुकरला. काल जो खेळ केला होता संकेत देवरुकरने, तोच खेळ आणि तीच पुनरावृत्ती आज मात्र पाहावी लागेल संकेत देवरुकरच्या बॅट मधून, कारण गरज आहे संघाला. हो, यावेळेला चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिला. हलक्या हाताने ढकलले समोर. बॉलर आहेत, फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. रन मात्र मिळणार नाहीये. हा डॉट बॉल आहे. संकेतला देखील ठाऊक आहे आता मैदानामध्ये थांबावं लागेल. कोणत्या चेंडूचा सन्मान करायचा, कोणत्या चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा ते संकेतला ठाऊक आहे आणि तोच कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये करत असताना संकेत शफल झालेत. उडवलाय, बॉल बरोबर गेलाय फिल्डरच्या हातामध्ये. जिथे जाईल तिथे कौशिक. आणखी एक विकेट. मॅच ऑन. संकेत देवरुकर आउट. फटका फसला, शफल झाले होते. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय आणि तो मैदानाच्या बाहेर. संकेत देवरुकरची मोठी विकेट आता आली आणि मोठा धक्का बसत असताना पाहायला मिळतोय संघाला. वैयक्तिक 6 धावांवरती माघारी परतला आता नवीन फलंदाज मुंबई पोलीस
अमर दादा सोनावणे मैदानाच्या आतमध्ये आलेत. विस्फोटक फलंदाज आहे, ताकदवार फलंदाज आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि तोच फलंदाज लगातार 4 बॉलवर 4 चौकार कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले त्याच फलंदाजाच्या बॅटमधून आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमर दादा सोनावणे मॅच ऑन आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 3 विकेट्स माघारी परतल्या आहेत टीम श्रीशा स्ट्रायकरच्या संघाचे. समोर आहे जिजा विजेटिया बॉयज आणि महेशजी कुडपे खूप खुश आहेत, कारण अंतिम फेरी गाठली आहे संघाने. पहिल्या वर्षीचा चॅम्पियन, दुसऱ्या वर्षीचा चॅम्पियन, चौथ्या पर्वामध्ये आता अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. अंतिम फेरी जिंकायची आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील महेशजी कुडपे यांना. आता मॅच ऑन आहे, जातोय मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज अमरदादा सोनावणे, नजाकत, ताकद आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आर्यन संसारे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500चं पारितोषिक अजित मोहिते यांच्याकडून दिलं जाईल. अमर सोनावणे आले बॅटची आतली कडा घेऊन. यष्टी रक्षक आहेत, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. अजित मोहिते देखील मॅचचा आनंद घेत आहेत समालोचन कक्षामध्ये येऊन. आर्यन संसारेच्या प्रत्येक षटकारासाठी 500चा पुरस्कार दिला जाईल अजित मोहिते यांच्याकडून. आणि अजित मोहिते यांच्या तालमीत खूप सारे खेळाडू घडलेत या मैदानामध्ये. नो बॉल, आत्ता पंचांचा निर्णय आलाय. इट्स नो बॉल आणि नो बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव येईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 18, 18 ऑन बोर्ड. आर्यन संसारे प्रत्येक षटकारासाठी अजित मोहिते यांच्याकडून 500चा पुरस्कार दिला जाईल. अजित स्वतः आर्यनची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र मैदानामध्ये उपस्थित आहे. समालोचन कक्षामधून बसून मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अमर सोनावणे आता फ्री हिट ऑन. ओहो, चांगला बॉल, फ्री हिट ऑन होती. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. आर्यन संसारे यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक येते. 18 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. या 18 चेंडूंचा खेळ बाकी असताना मात्र आर्यनने या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण केल्या. तर 70-70 स्पोर्ट्सच्या कार्तिकजी कैजूनकर आज मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय. आज मात्र ते अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत मात्र त्यांचे मित्र अभिषेक बेतकर मात्र उपस्थित आहेत आणि निमेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र अभिषेकजी बेतकर यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. कार्तिकजी कैजूनकर यांचा देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. त्यांच्या अनुपस्थितीत मात्र अभिषेकजी बेतकर व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि निमेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र अभिषेकजी बेतकर यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्या सन्मानाचा स्वीकार करावा. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 18. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अजय तोडकर, षटक क्रमांक 4. 4चा पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. फलंदाज आहे आर्यन संसारे. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग आणि
आर्यनसाठी देखील विशेष पारितोषिकं आली आहेत. या मॅच मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण केली तर 70-70 स्पोर्ट्सचा किट, 70-70 स्पोर्ट्सची बॅट आणि त्याचप्रमाणे प्रत्येक षटकारासाठी 500चा पुरस्कार आणि 50 धावा पूर्ण केल्या तर 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. अजित मोहिते यांच्याकडून पहिला बॉल फिरवलेला बॉल पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. ही मॅच चांगली रंगेल कारण दोन्ही संघांना सामना जिंकायची, अंतिम फेरी गाठायची या स्पर्धेची आणि म्हणूनच की काय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे आलाय हा षटकार. प्रत्येक षटकारासाठी 500चा पुरस्कार आहे अजित मोहिते यांच्याकडून आणि हा पहिला षटकार आलाय फलंदाज आर्यन संसारेच्या बॅटमधून. क्वास्टो खडे नाम हे बडे, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आर्यन संसारे षटकार. पुन्हा बॉल हलक्या हाताने, त्या वेळेला आपण पाहिलं तर आता गॅप शोधून काढलाय, गॅप मधून बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. चिमणी उडाली, बुर्र, बॉल चाललाय दूर, आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 29. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. आर्यन संसारेची बॅट बोलत असताना पाहायला मी ते या मॅच मध्ये विस्फोटक फलंदाज आर्यन संसारे. भरघोस असा बक्षिसांचा पाऊस पाडला जातो या खेळाडूवर आणि ते करणं गरजेचं आहे कारण हा युवा टॅलेंटेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. एक षटकार एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. 29. चांगला बॉल, बरोबर बॉल हाताळलाय. आता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फिरकीची जादू बोलत असताना पाहायला मिळते आणि आता विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद झालेत. आर्यन आउट. विराज पडवळ पॅडी बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, एक षटकार ठोकला होता आर्यन संसारने. यस, 500चा पुरस्कार दिला जातोय अजित मोहिते यांच्याकडून. आर्यन संसारने ठोकलेला षटकार आणि त्या षटकारासाठी मात्र 500चा पुरस्कार अजित मोहिते यांच्याकडून दिला जातोय आर्यनला. यस, अजित मोहिते यांच्याकडून हा पुरस्कार दिला गेलाय आर्यन संसारे यांना. आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी विराज पडवळ पॅडी. चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, गेलाय बरोबर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि आता आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. काय षटक हाताळलं पहा या गोलंदाजाने.
30 धावा धाव फलकावरती झाल्या. 30 ऑन बोर्ड. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 30 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये चैतन्यने 6 धावा खर्च केल्या. तिसरं षटक पुन्हा एकदा आकाश यादवने हाताळलं. त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 12 धावा खर्च केल्यात अजित तोडकरने. आणि आता नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 चैतन्य पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चैतन्य पाटील षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज. हे महत्वाचं षटक. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना. शेवटचे 12 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय. बॅटिंग साठी आलाय नवीन फलंदाज विराज पडवळ या संघाचा कर्णधार. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अमर सोनावणे. पहिला बॉल हलक्या हाताने ढकलायचा होता. बॉलला बॉल गेल्या बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि हा पहिला चेंडू निर्धाव. शेवटचे 11 चेंडू शिल्लक. लास्ट 11 बॉल्स टू गो. शेवटचे 11 बॉल शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचे 11 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला विराज पडवळ. बॅटिंग करावी लागेल. रन झाले धाव फलकावरती 30-30. आणखीन एक बॉल. आता आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 बॉल निर्धाव आलेत. चैतन्य पाटील षटक क्रमांक 5 हाताळत असताना थोडंसं दडपण दबाव निर्माण झाला असेल फलंदाज विराज पडवळवर. 30 धावा धाव फलकावरती झाल्यात. हा चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. गोलंदाजाने 6 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट्स याच गोलंदाजाने पटकावलेत. आणि तोच गोलंदाज चैतन्य पाटील. फटका खेळलाय. फसलाय फटका. फिल्डर आहेत. जज करतायत. प्रयत्न केलाय चांगला. बॉल अडवलाय जरूर. आणि तोपर्यंत आता 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोचले धाव फलकावरती 32-32. झाल्या धाव फलकावरती 32. षटक क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रेक्षकांसाठी देखील भाग्यवान विजेत्यांसाठी विशेष पारितोषिका आहेत. लकी ड्रॉ. आयोजन समितीने त्याची देखील दखल घेतली. प्रेक्षकांसाठी काहीतरी करावं आणि म्हणूनच की लकी ड्रॉ त्यांच्या माध्यमातून दिला जातोय प्रेक्षकांसाठी. आणि आता हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि तोपर्यंत आता धावा पूर्ण केल्यात. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने आता 34 धावा धाव फलकावरती. बरोबर बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. आता वाईड बॉल आहे. आता अतिरिक्त धाव येईल. आणि आता रिव्ह्यू घेतलाय. वाईड बॉल आहे की नाही त्याची पडताळणी केली जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय येतो. वाईड बॉल. गोलंदाजी करत असलेल्या संघाने मात्र चॅलेंज केलंय. आणि आता थर्ड अंपायरच्या मदतीने त्याची पडताळणी केली जाईल. पडताळणी केली जाते. योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण हा महत्वाचा निर्णय आहे. लीगल डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. यस. पुढचा बॉल. आता आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे.
धावा रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय संघ जिजा विजय TI बॉयजचा संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फलंदाज रुपेंद्र माने, चांगला खेळ चैतन्य पाटीलने केला आणि आता षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 35. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही संघांना. शेवटचे 6 बॉल शिल्लक. आता हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल पाहावं लागेल, कारण आकाशचं पहिलं षटक 6 धावा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक चैतन्य पाटील 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स. तिसरं षटक पुन्हा एकदा आकाश यादव गोलंदाजीसाठी त्याने खर्च केल्या 6, 1 विकेट पटकावली. चौथं षटक थोडंसं महागडं ठरलं. अजय तोडकरचं 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने पटकावली. आणि या 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावा पुन्हा एकदा चैतन्य पाटीलने खर्च केलेत. आणि म्हणूनच की काय आता 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत 35. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. लास्ट 6 बॉल्स टू गो. प्रितेश, एका प्रितेशला मागील मॅच मध्ये आपण पाहिलं प्रितेश नाडकर आणि तो आता फायनल पर्यंत पोहोचलाय. आणखीन एक प्रितेश मैदानाच्या आतमध्ये. आता पाहूयात हा देखील फायनल पर्यंत पोहोचेल का, कारण हा प्रितेश नवीन गोलंदाज आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी विराज पडवळ आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर सोनामने. शेवटचे 6 बॉल शिल्लक. चला स्पीडअप घ्या. साऊंड ऑपरेटर आपण कुठे असेल तर त्वरितच आपण या. पहिला बॉल, पहिलाच बॉल पिचिंग झाला, पडल्यानंतर आतमध्ये आलाय, गेलाय बॉल बरोबर यष्टीरक्षक रुपेंद्र माने यांच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आलाय. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक. लास्ट 5 बॉल्स टू गो. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पहिल्या डावाचा खेळ 35च झाले धावफलकावरती. अजून 5 बॉल आहेत. हो आणखीन एक चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा बॉल डॉट आलाय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक. फटका फसतोय. सातत्याने प्रयत्न करतोय फलंदाज विराज पडवळ. बॅटिंग करावी लागेल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्याच्याकडून चूक आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 आलाय. आता महत्वाचा 4 आलाय आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 39. आकाश शिंदे यांच्याकडून थोडीशी चूक झाली आणि चौकार आता येत असताना पाहायला मिळाला. 39. 39 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिले 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या बॉलवर आलाय आता चौकार. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. फायनलची दारं दोन्ही संघांसाठी उघडी आहेत. कोणता संघ फायनल पर्यंत पोहोचणार पाहावं लागेल, कारण पहिल्या उपांत्य फेरीमध्ये आपण पाहिलं तर OV11 संघ फायनल मध्ये दाखल झाला. आणखीन एक संघ असणार आहे या चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ फायनल मध्ये धडक मारेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसला आणि काय झेल पकडलाय. पडला, लोळला, धड पडला. बॉल मात्र सुटला नाहीये त्याच्या हातामधून आणि आता विकेट. काय कॅच पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा झेल. उडी मारली, पडला, धड पडला, लोळला आणि सागर कांबळेने तो झेल मात्र पकडलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सातत्याने प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून. हा फटका लॉंग ऑन मध्ये सागर कांबळे बॉल पर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणाला त्याचा तोल त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र पहा काय झेल पकडलाय. फुळातून कॅच. वड कॅच. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर सोहम साठेने झोल एका हातामध्ये पकडलेला झेल आणि आता या सेकंड सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय सागर कांबळेने पकडलेला झेल. आतापर्यंत 2 झेल सक्सेस राहिले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि दोन्ही झेल पाहायला मिळाले. एक झेल म्हणजे पकडला होता तो सोहम साठेने. ती रील मात्र व्हायरल होते युट्यूबच्या माध्यमातून, प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून आणि आता ही देखील रील व्हायरल होईल सागर कांबळेची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल देवकर, सकाळच्या सत्राचा हिरो. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आता फसलाय आणि आणखीन एक चेंडू आता डॉट येताना पाहायला मिळतोय.
शेवटच्या बॉलवर षटकाराची गरज असताना षटकार ठोकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे राहुल देवकर. आता हा बॉल निर्धावालाय. मॅच ऑन झाली आहे. आतापर्यंत प्रितेशने अवघ्या 4 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट पटकावली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. फटका खेळलाय. मनगटाचा वापर केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चुकलाय आणि आता 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच 6 षटकांचा खेळ, 36 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 41. म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 42 धावांची. दुसरा उपांत्य फेरीचा सामना, महत्वाची लढत. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही संघांसाठी फायनलची दारं उघडी आहेत. 36 बॉल मध्ये करायचे आहे जिंकण्यासाठी धावा तब्बल 42. आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती करेन माझी साथी समालोचक गोपी जाधव सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. चौथ्या पर्वातील सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना इथे रंगलाय आणि पहिल्या डावामध्ये 41 बनवत असताना 42 धावांचं लक्ष्य आता प्रस्थापित केलेलं आहे टीम हड्डल सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि बरोबरच अनेक भाग्यवान विजेत्यांसाठी लकी ड्रॉ, अनेक पारितोषिके जिंकण्याची नामी संधी. .45 45 नंबर लकी ड्रॉ साठी 45 नंबर. यांच्याकडे 45 नंबरचं कुपन असेल. आपण त्वरित या. मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला जायचंय. 45 नंबरचं कुपन ज्यांच्याकडे आहे त्यांना मुख्य मंचावर यायचं. तिथे आपल्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिक मिळेल. आणि त्यानंतर 93 93 नंबर 93. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मुख्य मंचावर पोहोचायचं. वेलकम बॅक. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 42 धावांचं लक्ष्य 36 बॉल मध्ये ठेवले. पण हा सामना रंगेल. 45 नंबर आणि 93 93 नंबर आपल्याला लगेचच यायचंय. 36 बॉल मध्ये 42. 25 जून 1983 चा दिवस मला लगेचच आठवतो. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना रंगला होता आणि पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने फलंदाजी केली आणि त्यावेळेला जास्त धावा आलेल्या नव्हत्या. पण दुसऱ्या डावामध्ये वेस्ट इंडिज सारख्या एका मोठ्या तगड्या संघासमोर एक छोटं आव्हान होतं. जसा पहिला डाव संपला, कपिल देव रामलाल निकंज यांनी ड्रेसिंग रूम मध्ये मीटिंग घेतली आणि सांगितलं या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नसल्या तरी लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि तिथे भारतीय संघ लढला होता. तो विश्वकरंडक आपण जिंकला. आज देखील फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ते लढायचे. 42 चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट वाचवायचं असेल तर अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजांनी बरोबरच विकेट्स घेणं हे गरजेचं राहील. अमय बेटकर यांच्याकडे 93 नंबरचं कुपन होतं. त्यांना पारितोषिक मिळेल आणि त्यांच्या मागेच 45 आहे. त्यांच्या जर्सीवर लिहिलाय. उद्या रोहित शर्माचे फॅन असावेत. चला आता 45 रद्द झालाय. पुढचं कुपन त्यासाठी तयार राहा.
आमचे गंगाधर सर जे गुणलेखक आहेत त्यांच्या हस्ते पुढच्या लकी ड्रॉ साठी 85 85 नंबरचं कुपन त्यांच्याकडे आहे. चला मुख्य मंचावर या. रवीजी राणे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला आता कमेंट्री बॉक्सच्या समोर छेबडी आहेत, थोडं बाजूला या, तर मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. रुपेंद्र माने आणि आकाश शिंदे ही जोडी या डावाला सुरुवात करील. 36 बॉल मध्ये 42 बनवायचे आहेत, परंतु हा सामना हिथून देखील फिरवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, कारण इथून दोन्ही संघांना फायनलचे तिकीट, जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल आणि जो पराभूत होईल तो या स्पर्धेला या सामन्यानंतर टाटा बाय बाय गुड बाय करेल. कोणता संघ असेल? स्ट्रायकर्स या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. जिजा बीजेटीआय बॉयज बीजेटीआय बॉयज ला ओव्ही संपूर्ण टीम आपण तयार राहा. सचिनजी बाटनकर यांच्याकडून ही सूचना आहे. जसा हा सामना संपेल लगेचच नेक्स्ट मॅच टॉस होईल आणि अंतिम सामन्याला आपण सुरुवात करू. ऑल सेट हंपर सिग्नल लेट्स प्ले. चला समोर जे आहेत पुन्हा विनंती आहे, समोर कोणी थांबणार नाही. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, धाव घ्यायची होती परंतु धाव मिळणार नाहीये. पहिल्याच बॉलवर हलक्या त्याने ड्राईव्ह केला होता. पहिला बॉल डॉट बॉल, झिवडी डॉट बॉल येथील तेवढासा दबाव बनेल. पहिल्या षटकासाठी बोलिंग ट्रॅकवर विराज. विराज पडवळ म्हणजेच बॅडी. पहिल्या बॉलवर डॉट बॉल, दुसरा बॉल ओटी विकेट. पहिला बॉल डॉट बॉल, दुसऱ्या बॉलला कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना पहिला चौकार इथे बसूल केलाय. धावा आल्या 4. सुरुवात चांगली आहे. आकाश बॅट मधून चौकार. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवर चौकार. विराज पडवळ पॅडी देखील एक मातब्बर खेळाडू, चांगला ऑलराऊंडर टीमचा कॅप्टन. 42 धावांचं लक्ष. पुढचा चेंडू ओटी विकेटने पुढे आलाय. पुन्हा ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. दोन खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. पॉवर प्ले भेदणं आणि पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट मिळेल तो फ्लाइंग स्टार्ट गरजेचा असेल. अनेक मातब्बर संघ या स्पर्धेच्या आज बाहेर गेलेत. डिफेंडिंग चॅम्पियन्स देखील या स्पर्धेच्या बाहेर. तर मी या पर्वामध्ये एक नवीन विजेता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल खाली राहतोय. हो इथे विकेट किपरने थोडीशी चूक केली असावी असं चित्र पाहायला मिळालं स्पष्ट. त्यानंतर हा बॉल डॉट बॉलच्या रूपाने येतोय. डॉट बॉल टाकायचे. 1-2 विकेटने काहीच होणार नाही. या फुलांचा गुच्छा ज्याप्रमाणे असतो तशाच विकेट घ्यायच्यात. त्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल, कारण 42 धावांचं लक्ष. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 4 धावा बिनबाद. पहिले 4 बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर चौकार. त्यानंतर 2 चेंडू स्तब्ध उभे ठेवलाय. विराज पुन्हा एकदा तयार. ओटी विकेटने आकाशसाठी लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. कव्हर्स मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग. विल स्टॉप. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल काढण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला बॉलर विराजकडे आपण पाहतोय, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. त्याला माहिती या मॅचचं महत्व किती आहे. फायनलच्या आधीची फायनल म्हणायला हरकत नाहीये. पुरंदरी बॉयज करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. सचिनजी बाटनकर, सोबतजी सावंत, प्रसादजी लाड, बरोबरच आमचा विराज पडवळ, राजेशजी काळे, हे सर्व आयोजकाच्या भूमिकेमध्ये भरपूर चांगली स्पर्धा. यावेळेला देखील चांगल्या टप्प्यावरचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा, शरीराचा भेद घेतलाय पंचांनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे दाखवला आणि सांगितलं लेग बाय एक्स्ट्रा होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 42चा पाठलाग करत असताना 6, पहिल्या 6 बॉल मध्ये फक्त 6 खर्च केल्यात. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी. अजूनही 30 चेंडू जागी शिल्लक आहे.
42 धावांचं लक्ष्य, पण त्यासाठी देखील संघर्ष करावाच लागेल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली विराजने, एक चांगलं फाउंडेशन, चांगला पाया निर्माण केलाय, त्यावर कळस रसायचा. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर जे ज्या VGTI बॉयज या संघाला धाबा गरजेच्या असतील त्यांना देखील इथे जिंकायचे. 5व्या पर्वामध्ये कोणता संघ महाविजेता ठरणार यासाठी हा थरार रंगला. यानंतर अंतिम सामना, मेगा फायनल. आज रविवारचा दिवस, नोकरी धंदा व्यवसाय सांभाळत असताना सर्व आमचे सहकारी या स्पर्धेला वेळ देताना पाहायला मिळाले. आज विजेतेपदाला गवसणी घालायची. नायगाव प्रीमियर लीग विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 या विभागाचे भाग्य विधाते, कार्यसम्राट, कार्यतत्पर युवकांचा प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, दमदार आमदार आदरणीय कालिदासजी कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगला बॉल बॅकफुटला जात असताना कव्हर्सला खेळलाय. डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे. रनमिल 1. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिल्या बॉलवर सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. अभिषेक ठोंबरे फार इन कडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. डावखुली आताचा आहे. चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय. धाव येते मिळणार नाहीये. डॉट बॉल भरपूर काही देऊन जातील. जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल. आणि मी आज सकाळी उल्लेख केला होता की दबाव किंवा प्रेशर ज्यावेळेला बनतो, घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो, येथे तुम्हाला फटके मारायचेत. म्हणजे फटके गरजेचे असेल, कारण 42 धावांचं टार्गेट लक्ष्य इथे पूर्ण करायचंय. सेमीफायनल मध्ये पहिल्या बॉलवर सिंगल खर्च केली अभिषेक ठोंबरेने. दुसरा बॉल त्यांनी डॉट बॉल टाकलाय. विराजच्या पावलावर पाऊल ठेवत असताना तो देखील चांगली सुरुवात करतोय. पुढे सरसावलाय. स्टेप आउट होत असताना ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर. एकच धाव येथे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 8. 42 धावा बनवायच्यात. सेमीफायनलला जिंकण्यासाठी उपांत्य फेरीची लढत आहे. त्यासाठी 42 धावांचं लक्ष्य, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरुवात झाली आहे, पॉवर प्ले मध्ये धावा रोखण्याचं काम आतापर्यंत केलं जाते. अभिषेक ठोंबरे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लेग कटर होता, बाहेर गेलाय, जागा बनवली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये, येतोय चौकार. धावा आले 4. आउटसाइड ऑस्टम बाहेर गेला, जागा बनवली. पाहिलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. शॉट फाईन लेग 38 वर्तुळावर होता, त्याच्या डोक्यावरून खेळला आणि ते डोकं लावले. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर टीमची टोटल आहे 12. 12 अंक आला की आम्हाला आठवण येते युवराज सिंगची. आणि काल त्याचा शिष्य अक्षरशः बरसला. अभिषेक शर्माने काल तुफानी की साकारली. 12 डिसेंबर 1981 रात्री 12:12 सेक्टर 12 मध्ये युवराज सिंगचा जन्म झाला होता. आणि त्यामुळे त्याच्या जर्सीवर 12 अंक आपण पाहिला. 12 बॉलमध्ये 50 हे भारतीय अर्धशतक त्यांनी झळकावलं. आणि सध्या धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 12 आहे. 42 बनवायच्या, म्हणजे इथून पुढे 30 धावांची तुम्हाला गरज आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 आल्यात. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय, ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये बॅटचा फेस खुला करत असताना दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस गाफील राहिलं तर हेच होईल. एकदा मिळू शकले असते. क्षेत्ररक्षक थोडासा उशिराने दाखल झाला, तो त्याने लेट केला, पण तो थेट 2 धावा घेतल्यात. या दोन्हीच्या मदतीने 14 वर धावफलक पोहोचलाय. 14. विकेट अद्याप आलेली नाहीये. सुरुवात चांगली. सेन्सिबल क्रिकेट, मेरिट वर खेळतायत. जसा बॉल तसा फटका. आणि गरजेचं आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कारण 42 बनवायचे. कोणती जोखीम इथे घेतलेली नाहीये. अभिषेक ठोंबरे पुढचा चेंडू लेफ्ट मोड विकेट, राऊंड विकेटने टाकलाय. लेफ्ट राऊंड विकेटने हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. एकेरी धावे ते मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. 2 षटकांचा केस संपलाय. 7.50 ची सरासरी. पहिल्या 2 षटकांमध्ये येणारे 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि 24 चेंडूंचा विचार जर आपण केला तर तिथून बनवायचे असतील जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 27. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव. गमावण्यासारखं आणि कमावण्यासारखं बरेच काही आहे दोन्ही टीमसाठी, परंतु कोण गमावणार आणि कोण कमावणार
याची देखील भरपूर चर्चा रंगेल, कारण यानंतर अंतिम सामन्याची तयारी तयारी आहे. उत्कृष्ट आणि दर्जेदार असं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. तर मी धन्यवाद व्यक्त करेन आमचे सचिनजी पाटणकर, सोबतजी सावंत, त्याचबरोबर प्रसादजी लाड, विराज पडवळ, राजेशजी काळे, पुणे ते मुंबई नायगाव हा प्रवास, नंतर 2 दिवसाचं समालोचन आयोजकांनी संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा विराज पॅडी बॉलिंग ट्रॅकवर. यादीच्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. पहिला बॉल ओव्हर द विकेटनेच फिंगर रोल केली होती, टॅप केल्या हलक्या हाताने, विकेट किपर बॉलवर जाईल. गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे विकेट किपर सुद्धा दाखल होते, तो बॉलला थांबवेल तोपर्यंत सिंगल. चांगले लेग कटर इथे विराज कडून. पहिलाच बॉल आपण पाहिला, टप्प्यापर्यंत थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्यावर सिंगल मिळाली. मागे जात असताना विथ द टर्न बॉलला टॅप केलं. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर दावा झालेला आहे. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 16 धावा. बॉल हवेत, पॉइंट मध्ये फिल्डर, कॅच प्रॅक्टिस चालली आहे की काय असे चित्र आणि एक चांगला झेल. फलंदाज बाद, पहिला धक्का. अखेर कॅप्टनने विकेट घेतली. पहिल्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली. दुसरा बॉल लेग कटर होता, विथ बाउन्स खेळण्याचा प्रयत्न, बॉलवरती आला, हलक्या हाताने स्टिअर करायचा होता, पॉइंटला फिल्डर, सुरेख झेल, बॅटर आउट. आकाश शिंदे परतलाय 16 या धावसंख्येवर पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील देखील एक मातब्बर खेळाडू. चैतन्य नव चैतन्य ठरेल टीमसाठी. 42 धावांचं लक्ष, एक विकेट इथे मिळाली आहे. 42 धावांचं लक्ष आणि थोडस दक्ष राहावं लागेल, फिल्डिंग चांगली करायची आहे, मार्जिन ऑफ एरर 0 ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हिरो होईल. न्यू बॅटर इन चैतन्य पाटील वन डाऊनच्या रूपाने मैदानामध्ये दाखल झालाय. आकाश इथे परतला, पण तो 14 धावांची चांगली खेळी, चांगला कॅमियो त्याने पेश केला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चैतन्य पाटील स्ट्राईक इनला, लेग कटर मागे गेलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक दाबेल टीप स्क्वेअर लीगला सिंगल इथे घेतली. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रुपेंद्र माने सकाळच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला. या सामन्यामध्ये देखील भरपूर जबाबदारी असेल त्याच्या खांद्यावर. 42 धावा सहजासहजी पूर्ण करता येणार नाहीयेत, त्यासाठी देखील लढायचंय. आणि सध्या जर पाहिलं तर एकेरी धावांवर भर दिला जातो. एकेरीच्या मदतीने सध्या धावफलक 17 वर पोहोचलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये 1 विकेट आली विराटच्या खात्यामध्ये. आणि समोर आहे आता रुपेंद्र माने, कोई माने या ना माने. रुपेंद्रला चांगलीच बॅटिंग करायची आहे. आतमध्ये येणारा बॉल लॉंग लेगला खेळलाय, डीप मध्ये फिल्डर धावेल, बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत अखेर बॉलने जिंकली. चेन्नई सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. येतोय चौकार, 4 धावा. जागा बनवली आणि त्यानंतर बॉलची जागा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता हे पाहिलं होतं. रुपेंद्र माने यासाठी जाणला जातो कल्पक खेळाडू, त्याला माहिती आहे चौफेर फटकेबाजी कशी करायची. आणि यावेळेला क्षेत्ररक्षण पाहत असताना तशा दाटणीने फटका सजवला आणि तिथे चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचलाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 21, अजून 21 धावांची गरज. 42 लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. विराजने या षटकाची सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर 4थ्या बॉलवर 1 चौकार. या आधीच्या ओव्हरमध्ये देखील त्याच्या विरुद्ध 1 चौकार आला होता, तिने त्याने 6 खर्च केल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्यांनी 6 खर्च केल्यात. उलट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर्समध्ये जाईल बॉल. कव्हर 38 वर्तुळावर बॉल थांबवत असताना सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट रुपेंद्र माने कडून. एकेरीच्या मदतीने धावफलक आता 22 वर पोहोचला. 20 धावांची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव झालाय. डॉट बॉल, विकेट्स हे घ्याव्यास लागणार आहेत. श्रीशा स्ट्रायकर्स विरुद्ध झिजा VJTI बॉयज. हा पंप जॅक केलाय. बॉल सैल मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात. एकदा तिथे मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल आता स्कोर कार्ड 23.
19 धावांची गरज, 42 धावांचं लक्ष, 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये आता बनवायचे 19 धावा, म्हणजेच काय सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव होऊ शकेल. जो सर्वोत्तम खेळेल तो या सामन्यामध्ये बाजी मारेल. ड्रिंक्स ब्रेक्स, मैदानामध्ये पाणी पाठवलं जाते, कहाणी बदलेल का? पाणी बरोबरच टेलिग्राम पाठवलाय, मेसेज पाठवलाय की इथून पुढे येणारे 18 बॉल कसे खेळायचे त्याची चर्चा रंगेल. राजेजी काळे सरांचं देखील प्रत्येक गोष्टीवर चांगलं लक्ष. मैदानाच्या बाहेर सगळ्या घडामोडी, आज लकी ड्रॉ त्याचं देखील चांगलं व्यवस्थापन त्यांनी केलं. बरोबरच आमच्यासोबत गुणलेखनाचं काम त्यांनी केलंय. या सर्व सहकार्यांनी भरपूर योगदान दिलंय. लोक आते काही कारभार बनता गया असं म्हटलं जातं आणि सगळ्यांनी सोबत येऊन एक चांगला उपक्रम इथे या स्पर्धेच्या माध्यमातून राबवला. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 खेळाडूंना आदरांजली अर्पण केली गेली. स्वर्गीय तृषाल गिरमकर आणि बरोबर स्वर्गीय सतीश धुळे. अनेक खेळाडूंना घडवण्यामध्ये ज्यांचं योगदान राहिलं. अजित मोहिते सारखा एक हिरा ज्याने घडवला आणि आज अजित मोहितेचा खेळ देखील आपण पाहिला. त्याचा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला, पण तो नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू. ह्याच ऐतिहासिक पुरंदरी मैदानावरून अजित मोहितेच्या क्रिकेटिंग कारकिर्दीला सुरुवात झाली. भारतभर आणि भारताच्या बाहेर जाऊन त्यांनी आपल्या खेळाचा डंका पिटला. नायगाव परिसराचं नाव मोठं केलं, मुंबईचं नाव मोठं केलं. मुंबईचा फिनिशर म्हणून नेहमीच तो चर्चेत राहायचा, ओळख होती त्याची. आणि आता आपण पाहिलं तरी या मॅचच्या दिशेने जाऊया. सेमीफायनल नंबर 2, 18 बॉल मध्ये 19. बॉल मध्ये 19 हे समीकरण असताना गोलंदाजीसाठी येईल अभिषेक ठोंबरे, लेफ्ट हँडर सीमर. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा खर्चिक राहिला, 9 धावा खर्च केल्या. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे. 18 बॉल मध्ये 19 बनवायची. इथून डॉट बॉल टाकले गेले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल आणि तेच करायचंय. तुम्हाला काय करायचं हे कळलं की कसं करायचं हे नक्कीच लक्षात येतं. पहिला बॉल लेग कटर, बैठक खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला जाईल बॉल. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरीने सुरुवात केली आहे. एक पाऊल खाली मागवत असताना गुडघा खाली टेकवला आणि त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नव्हता. चौथ्या पर्वाचा सोहळा आपण अनुभवतोय आणि करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग. सचिनजी पाटणकर, विराजी पडवळ, प्रसादजी लाड, जुबतजी सावंत हे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे. आपला नोकरी धंदा व्यवसाय सांभाळत असताना या सर्वच खेळाडूंना त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणलं. आज दुपारीच आमचे सचिनजी पाटणकर यांनी घोषणा केली की 5व्या पर्वामध्ये अनेक नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांमध्ये आणि नाविन्यपूर्ण अशा स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल आणि त्याची तारीख देखील घोषित केली गेली आहे. म्हणजे पहा किती आत्मविश्वास आहे आपल्या तयारीवर, आपल्या सहकार्यांवर. हे गरजेचं राहतं. पुढचा चेंडू अभिषेकचा फुल लेनचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 2 स्ट्राईक एंडवरून थोडीशी नाराजी पाहायला मिळते, कारण प्रत्येक डॉट बॉल दडपण दबाव इथे निर्माण करेल. तो दबाव इथे नकोय. यासाठी प्रत्येक चेंडूवरची धाव गरजेची असेल. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप. स्वर्गीय तृषाल गिरमकर यांची भाऊजी आणि त्याचबरोबर पुरंदरी बॉयज ह्या वेळेला कोणताही उपक्रम हाती घेत आहे त्यांना नेहमी सहकार्य करणारी जयजी मंडोत यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर स्वर्गीय तृषाल गिरमकर यांच्या भगिनी त्या देखील आज आवर्जून उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. नायगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चांगला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लीगला ढिपला फिल्डर आहे. यावेळेला एकच धाव मिळते.
थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीतली म्हण आपण ऐकली असेल. सध्या एक एक धाव घेत असताना विजयाच्या दिशेने आगेकूच केली जाते. 27 धावा आहे धाव फलकावर. एक चेंडू अजूनही शिल्लक. 13 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील. 13 बॉलमध्ये 15. 13 बॉलमध्ये 15 म्हणजेच काय, अजूनही सामना जिवंत आहे दोन्ही टीमसाठी. इथून अनेक डॉट बॉल गरजेचे आहेत. श्रीशा 11 साठी दुसऱ्या बाजूला जिजा VJTI बॉयज हलक्या हाताने कव्हर्सला दिशा दिली. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेला फेकी चांगली आहेच. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवील आणि ओव्हरची देखील आता समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात 28 धावा. घडी गमावल्या आतापर्यंत 1. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा अभिषेक ठोंबरेने खर्च केल्या. 6 बॉलमध्ये चांगली कटर तो हाताळत असतो. याच क्रीडांगणावरून अनेक स्पर्धा त्याने खेळण्यासाठी तयारी केली. ऐतिहासिक पुरंदरी मैदान जिथून अनेक खेळाडू घडले. आज ते एकमेकांच्या विरोधात गेले 2 दिवस आपण पाहिलं एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळाले. निमित्त होतं नायगाव प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 14 आणि आता 5व्या षटकाची सुरुवात होईल. मयूर काळे डावखुरी आताचाच गोलंदाज आहे. अजून एक डावखुरे अस्त्र. डावखुरे आताचे गोलंदाज नेहमी चांगलं वळण देतात चेंडूला. एक नैसर्गिक शैली त्यांना प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या जोरावर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू चांगल्या पद्धतीने ते वळवू शकतात आणि त्यामुळे जे ते आता पाचारण केलेलं आहे मयूरला. मयूर काळेने जर या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर शिंदे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज ऑन. त्यासाठी 3 विकेट घ्यायच्यात. तर 1-0 वाढवायचं होतं पण सध्या 2-0 ठेवलेत. गोलंदाज तयार. पहिला बॉल 12 मध्ये 14. गोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर दी बॉलर हेड. बॉलर बॅक. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय लॉंग ऑफ मधून तोपर्यंत एकदा मिळते. 11 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत 13. टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. चला फार वेळ घेऊ नका. स्पीडअप करा. 5 वाजून 28 मिनिटं घड्याळामध्ये झालेली आहेत. यानंतर अंतिम सामना मेगा फायनल आपल्याला पूर्ण करायचे. आज रात्रीमध्ये देखील तुम्हाला क्रिकेटचा महासंग्राम अजून एक अनुभवायला मिळेल ज्याचा अंतिम दिवस आहे. गोलंदाज तयार. मयूर लेफ्ट मोठी विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना ऑन साइडला टार्गेट केले. फिल्डिंग चांगली. वाह चांगला स्टॉप. असं वाटलं होतं चाच पडेल पण तो बॉल हातात आला. अचूक थ्रो केलाय. एकच धाव इथे देखील मिळते. 10 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या 12. 10 बॉल मध्ये 12. 42 धावांचं लक्ष्य मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की हा सामना चांगला रंगेल. इथून अनेक डॉट बॉल टाकायचे. मयूरच्या विरोधात आता स्ट्राईक इनला खेळत असताना चैतन्य पाटील लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑफ. त्यांनी बॉलवर येत असताना बॉल थांबवला तसा तो धावत निघालाय. एक धाव इथे मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 31. अजूनही 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. येणारे 3 बॉल जर अचूक टप्प्यावर टाकले गेले तर कहाणीमध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण होईल आणि आज तेच करायचंय. सामना खूप चांगला रंगलाय. दोन्ही कॅप्टन्स दोन्ही संघातील खेळाडू तेवढेच ताकदीने खेळत आहेत. जिद्द चिकाटी मेहनत सातत्य सर्वांनीच ठेवलंय. पण तो जो जिंकणार आहे तो फायनलचं तिकीट मिळवणार आहे. मयूर तयार. वाईड यॉर्कर. भेदक वाईड यॉर्कर. याच चेंडूंची गरज होती. अचूक टप्प्यावर टाकलाय वाईड यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींवर तुम्ही कधीही संशय घेऊ शकत नाही. एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. यावेळेला वाईड यॉर्कर टाकलाय. कांद्याचा चांगला वापर केला. लेफ्ट मोठी विकेटनी येत असताना आता आलाय डॉट बॉल. त्यामुळे दबाव वाढेल. गरमी वाढली. आता दबाव देखील वाढणार आहे. प्रेशर बनेल. अनेक डॉट बॉल टाकायचे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू असतील 8 बॉल मध्ये धावा बनवायचे असतील या सामन्याला जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये 11. धावसंख्या आहे स्कोर कार्ड बस 31.
अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका फसलाय, वर कॅच अगेन्स्ट द बॉल जात असताना चांगला खेळ, जिंकलाय खेळ, बदलेल का खेळ, या विकेटने अनेक समीकरण बदलतील का, या बॉलवर विकेट घेतली, दुसरा धक्का बसेल जीजा विजेटी बॉयजला, 42 धावांचं लक्ष, 31 या धावसंख्येवर दुसरा धक्का, आणि ते मयूर काळेने पुन्हा एकदा छान टाकली. जेव्हा जेव्हा वातावरण टाईट तेव्हा तेव्हा चांगली फाईट, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व, एक बॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व अशीच विकेटने त्यांनी मिळवली. फलंदाज बाद झाले, दुसरा धक्का. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, 7 बॉल मध्ये आता 11 बनवायच्यात. अगचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता, एलिव्हेशन होतं, बॉलला नजर ठेवली, शेवटपर्यंत नजर ठेवत असताना बॉलच्या मागे धावला, सेफ अँड कॅच. हे फार कमी वेळेला पाहायला मिळतं, अगेन्स्ट बॉल ज्यावेळी तुम्ही धावता. श्रीशा स्ट्रायकर्स या संघाने जर हा सामना जिंकला तर प्रसाद लाड आणि त्याचबरोबर सुबोध सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. धन्यवाद. हे दोन्ही आमचे आयोजक आहेत, स्वतः देखील आज चांगलं क्रिकेट खेळले, नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 7 बॉल मध्ये 11, हा बॉल भरपूर महत्वाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील बॉल हवेत, अखेर झेल टिपलाय, अजून एक विकेट, तू चल मी आलोच हे तिथे सांगितलं. मागच्या बॉलवर फलंदाज बाद झाला होता, या बॉलवर देखील विकेट होता. समीकरण येऊन पोहोचले, 6 चेंडू 11 धावा. यासाठी हा सामना पाहायचा आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की शेवटपर्यंत हा सामना इथे रंगेल. 6 बॉल मध्ये 11. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे. 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या, चांगली गोलंदाजी मयूरने आज कमाल केली आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट, आणि त्यानंतर या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. 12 मध्ये 14 पाहिजे होत्या, 3 धावा खर्च केल्या. 6 बॉल मध्ये आता 11 बनवायच्यात. प्रसाद लाड आणि सुबोध सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीशा स्ट्रायकर्सने हा सामना फिनिश केला तर. राहुल देवकर सकाळच्या सामन्यामध्ये 1 बॉल मध्ये 5 पाहिजे होत्या, बहुधा 6 पाहिजे होत्या, आणि त्यावेळेला त्याने टोकलेला षटकार आता देखील डोळ्याच्या समोर आला असेल, पण आता तो गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 6 चेंडू मध्ये 11 धावा. नशिबाचा दरवाजा कोणत्या संघाचा उघडेल, क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी, जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही, त्याच प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी प्रिन्स नायर आहे, माफ करा राहुल नाहीये. प्रिन्स असेल बॉलिंग ट्रॅकवर. प्रिन्स म्हणजे प्रिन्स आहे. आज प्रिन्स भाऊला संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करायचंय. चांगला बॉलर आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते, पण तू 6 बॉल मध्ये 11 स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंडला चैतन्य पाटील सबसे कातील, आज तेच तर करायचंय, चांगली बॅटिंग करायची. 6 बॉल मध्ये 11 बनवायच्यात. 42 धावांचं लक्ष होतं, तिथून हा सामना रंगलाय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रिन्स. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलंय, आशाबोध नजरेनं पाहिलं, शफल झालाय, सफल झालेला नाही. आणि पहिलाच बॉल पंचांनी स्पष्ट नकार दिला होता, पण तो पहा आता DRS चा वापर केला जाईल, बाहेर पडलाय का हे पाहिलं जाईल. प्रत्येक घडामोडीवर लक्ष आहे. आता वातावरण टाईट झालेलं आहे. पहिलाच बॉल ऑन फील्ड ऑफिशियल्सने स्पष्ट नकार दिला. टीव्ही अंपायर आता बिझी असतील. कीप रोलिंग असं सांगितलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल कहाणी. अगदी काही क्षणांमध्ये रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या समोर 6 बॉल मध्ये 11 ने आता तिसऱ्या पंचांनी
हा निर्णय दिलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे चेंडू आहे डॉट बॉल. 5 बॉल मध्ये आता 11 बनवायचे. रिव्ह्यू देखील गमावलाय. गमावण्यासारखं भरपूर आहे. आत्मविश्वास गरजेचा आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे असतील आता 11 धावा. 12 बॉल मध्ये 14 पाहिजे होत्या, तिथून 3 धावा खर्च केल्या. मयूर काळेने षटक चांगलं हाताळलं. 2 विकेट घेतल्या. 6 मध्ये 11, आता 5 मध्ये 11 करायचे आहेत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय प्रिन्स. पहिला बॉल वाईड यॉर्कर भरपूर बाहेर टाकला, शफल झाला होता. चैतन्य पाटील हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. सामना भरपूर रंगलाय. शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंगला चैतन्य. 42 धावांचं लक्ष. फायनलचं तिकीट मिळवायचे. दुसरा बॉल या ओव्हर मध्ये. पहिल्या बॉलवर स्वतःचा बचाव केलाय. दुसरा बॉल थांबलाय थांबलाय थांबलाय. त्याला देखील माहिती आहे दबाव स्पष्ट जाणवतोय. दुसऱ्या बॉलसाठी थोडासा थांबला. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला कधीही संत गतीने जाणं चांगलं आणि त्यामुळे इथे थोडासा थांबला. रनवे मध्ये थांबत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज. 5 मध्ये 11 फटकावेत. मिस टाइम स्ट्रोक. बॉल खाली. स्वतः गोलंदाज प्रिन्स. सेलिब्रेशन पहा. अजून एक विकेट. चैतन्य पाटील. ओ युटी आउट. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. अजून एक धक्का. एक बॉल. प्रॉब्लेम सॉल्व. अशीच गोलंदाजी. पहिल्या बॉलवर बेट केला. दुसरा बॉल कमी गतीने टाकला. स्लोवर वन आणि गतीमध्ये ज्यावेळेला परिवर्तन होतं ते परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये होता आणि त्यानंतर मोठा फटका होऊ दिलेला नाहीये. पण तो अजूनही दुसऱ्या बाजूने जीजा विजेटी आहे. बॉल्स कडे देखील अनेक फलंदाज जे सामना कधीही फिनिश करू शकतील ते देखील सामना सोडणारे नाहीयेत. कारण आयुष्यात सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात. कौशिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा देखील एक मातबर खेळाडू आहे. आज तो इतिहास रचेल का? पहिल्या डावामध्ये त्याने 5 कॅचेस घेतल्या होत्या. आता तो फलंदाजीसाठी आलाय. प्रिन्सने पहिल्या 2 बॉलवर धावा थांबवल्यात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 11. एक मोठा फटका कौशिकच्या बॅट मधून येईल का? चांगला बॅटर आहे परंतु पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज. समोर आहे प्रिन्स. उलट दिशेने खेळलाय. थर्ड मॅनला पाठवलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपला फटका. 440चा झटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. याचा जर मी उल्लेख केला कौशिक देखील चांगला खेळेल. कहाणीमध्ये ट्विस्ट. शेवटचे 3 बॉल जिंकण्यासाठी 5 धावा. आता प्रसाद लाड यांच्या डोक्यावर हात आलाय. काय घडेल या मॅच मध्ये? 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय. सामना बरोबरी सुटणार नाही. टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि आता 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. इथून तुम्हाला 5. 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या बॉलवर षटकार. कौशिक तयार. 3 बॉल मध्ये 5. दबाव पाहायला मिळतोय. दबावामध्ये प्रेशर कुकर शिट्टी मारतो. इथे चांगली गोलंदाजी करायची. दबाव स्पष्ट गोलंदाजावर आहे. यानंतर आता पंच तुम्हाला पेनल्टी स्वरूपामध्ये काहीतरी कानमंत्र देतील हे देखील लक्षात घ्या. चेंडू शिल्लक आहेत आता 3 बॉल मध्ये 5. मागच्या बॉलवर आपला क्लास दाखवलाय. पुढचा चेंडू पुढे सरसावलाय. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर नाहीये. लॉंग मध्ये बॉल जाईल. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडी ते चांगलाय. लेट येईल. थेट धावा मिळतायत. 2 धावा मिळतील. बास झाली दुनियादारी. आपली बॅटिंग लय भारी. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल 38 धावा. 39 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. धावा बनवायचे 3. 2 बॉल मध्ये 3. कंपल्सरी टार्गेट चेस. ओव्ही 11चा कॅप्टन लगेचच व्यासपीठाच्या दिशेने जा. जसा सामना संपेल लगेच टॉस होईल. पण इथे सामन्यामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 11 पाहिजे होत्या. तिथून षटकार ठोकला आणि त्यानंतर आता 2 चेंडू मध्ये 3 बनवायचे आहेत. प्रिन्स तयार. वरती विकेटने. चेंडू आहेत तुमच्याकडे 2. धावा बनवायचे 3. उलट दिशेने खेळाय. उलट दिशेने अजून एक षटकार. सामना फिनिश. जीजा विजेते बॉयज इनटू दी फायनल्स. कौशिकने केलाय चमत्कार.
आता करतील सगळे नमस्कार. व्हॉट अ मॅच. सामना फिनिश. अभिनंदन टीम जीजा विजेटे बॉयज. हार्ड लक श्रीशा स्ट्रायकर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या.